हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक ऑन अवर चॅनल. मी आनंद सुरवसे. आपण स्टडी करतोय आपल्या फर्स्ट चॅप्टरची, ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स. ओके, सो या चॅप्टर मध्ये आपण मेनली नेक्स्ट बीट बघतोय, सेकंड बीट बघतोय, ज्याचं नाव आहे रोटेशनल मोशन. ओके, सो या रोटेशनल मोशन मध्ये आपल्याला आज त्यातला जो फर्स्ट बीट आहे आपला रोटेशनल मोशनचा, ज्याचं नाव आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. ओके, याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. ऍक्च्युली मुवमेंट ऑफ इनर्शिया याच्यावरती इंट्रोडक्टरी लेक्चर आपण याच्या अगोदर अपलोड केलेलं आहे. याच्या अगोदरचं लेक्चर आहे, ते व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मुवमेंट ऑफ इनर्शियाचा नेमका मिनिंग काय आहे हे कळून जाईल. ओके, सो आज आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचं ते म्हणजे काय, तर मुवमेंट ऑफ इनर्शिया ऍज अन अनालॉगस क्वांटिटी फॉर मास. ओके, म्हणजे काय, तर जसं ट्रान्सलेशन मोशन मध्ये किंवा लिनियर मोशन मध्ये मास ही क्वांटिटी आहे, बरोबर. मग सेम तसं रोटेशनल मोशन मध्ये मासच्या ऐवजी मासचं फंक्शन हे कोण करते, मुवमेंट ऑफ इनर्शिया करते. ते आपण डिस्कस करणार आहोत बाय युझिंग द कायनेटिक एनर्जी. ओके, कळतं सगळ्यांना. कायनेटिक एनर्जीचा यूज करून आपण ट्रान्सलेशन मोशन मध्ये ज्या प्रकारे मास आहे त्याच प्रकारे रोटेशनल मोशन मध्ये कोण असतंय, आपलं मुवमेंट ऑफ इनर्शिया असते. ते आपल्याला बघायचंय. ओके, जसं आपल्याला माहित आहे ट्रान्सलेशन मोशन मध्ये जे डिस्प्लेसमेंट आहे ते रोटेशनल मोशन मध्ये कोण असतंय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ट्रान्सलेशन मोशन मध्ये व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी, रोटेशनल मोशन मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा असतं. ट्रान्सलेशन मोशन मध्ये ऍक्सलरेशन, तसं रोटेशनल मोशन मध्ये कोण असतंय, अँग्युलर ऍक्सलरेशन. मग सेम त्या प्रकारे जसं आणखीन ट्रान्सलेशन मोशन मध्ये फोर्स असतं, त्या फोर्सला अनालॉगस क्वांटिटी रोटेशनल मोशन मध्ये कोण आहे, आपलं टॉर्क आहे. ओके, हे अशा प्रकारे आपल्याला सांगता येतं. मग सेम तसं ट्रान्सलेशन मोशन मध्ये जसं मास आहे, सेम तसं रोटेशनल मोशन मध्ये कोण आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया. हे आपल्याला प्रूफ करायचं, ते आपल्याला बघायचं. ओके, आणि बाय युझिंग कायनेटिक एनर्जी. आपल्या बीटचं नावच आहे काय, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऍज अन अनालॉगस क्वांटिटी फॉर मास. ओके, म्हणजे मासच्या ऐवजी मुवमेंट ऑफ इनर्शिया ही क्वांटिटी त्या ठिकाणी रोटेशनल मोशन मध्ये असते. ओके, किंवा युज करतात. मग ते कशा प्रकारे युज करतात ते प्रूफ करायचं आपल्याला. हा खरंच बाबा ट्रान्सलेशन मोशन मध्ये मास आहे, तसं रोटेशनल मोशन मध्ये कोण येतं, मुवमेंट ऑफ इनर्शिया येतं. हे आपल्याला प्रूफ करायचं. ओके, आणि याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण शिकलेलं आहे की नेमकं मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असतंय. तर सिंपल थोडक्यात सांगायचं झालं तर मुवमेंट ऑफ इनर्शिया आय म्हणा, त्याला आपण आयने सुद्धा इंडिकेट करू शकतो किंवा तुम्ही एम आयने पण इंडिकेट करू शकता. ही जी मुवमेंट ऑफ इनर्शिया असते ती इक्वल टू असते समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to the n ऑफ एम आय आर आय स्क्वेअर. ओके, किंवा यालाच तुम्ही काय म्हणू शकता या ठिकाणी, विच इज ऑल्सो इक्वल टू, तुम्ही असे सुद्धा लिहू शकता m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर. ओके, सो प्लस डॅश 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 अप टू द mn rn स्क्वेअर. ओके, ह्या अशा प्रकारे पण आपण त्याला लिहू शकतो. ही असते मुवमेंट ऑफ इनर्शिया. हे आपण याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये शिकलेलं आहे. ओके, सो आज बघायचं आपल्याला हीच मुवमेंट ऑफ इनर्शिया कायनेटिक एनर्जीचा यूज करून रोटेशनल मोशन मध्ये मासला अनालॉगस आहे ट्रान्सलेशन मोशन मधील, ते आपल्याला दाखवायचं. ओके, सो यासाठी काय करा, सगळ्यात अगोदर एक रिजिड बॉडी कन्सिडर करा. रिजिड बॉडी म्हणजे काय असतं, जस्ट एक बॉडी, कुठलीही बॉडी घ्या जी कसं आहे लवचिक राहू नये. रिजिड म्हणजे कळतंय सगळ्यांना, सॉलिड बॉडी. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. ओके, एक सॉलिड बॉडी, एक रिजिड बॉडी तुम्हाला घ्यायचंय. जस्ट कन्सिडर करावं का, मी या ठिकाणी कन्सिडर करतोय ही एक रिजिड बॉडी आहे. इमॅजिन करा तुम्ही कशी घेऊ शकता, त्यात काही कंडिशन काही नाही त्याला. आता ही एक रिजिड बॉडी आपल्या सगळ्यांना माहित आहे, कुठलीही बॉडी ही कशापासून बनते, पार्टिकल पासून. मग याच्यामध्ये अनेक पार्टिकल्स असणार आहेत, बरोबर. जस्ट आता इमॅजिन करू, आपण या ठिकाणी एक पार्टिकल आपण घेतलो, इथे एक पार्टिकल, या ठिकाणी एक पार्टिकल असेल. ओके, इकडं या साईडला एखादं पार्टिकल असेल. जस्ट इमॅजिन करा. ओके, एन पार्टिकल, बरोबर पार्टिकल एन पार्टिकल आहेत. आपण सांगू शकतो वाटलं तर एक रिजिड बॉडी विच कंटेन द एन नंबर ऑफ पार्टिकल्स, बरोबर. आणि ह्या रिजिड बॉडी मधून जाणार एक ऍक्सिस ऑफ रोटेशन आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. समजावं का, हे आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, म्हणजे ही रिजिड बॉडी ज्या ऍक्सिस भोवती रोटेट करते, याचा अर्थ काय, आपण मागच्या लेक्चर मध्ये शिकलेले आहोत का, की हा जो प्रत्येक पार्टिकल आहे तो प्रत्येक पार्टिकल काय करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. हा प्रत्येक पार्टिकल सर्क्युलर मोशन ज्या ऍक्सिस भोवती परफॉर्म करतोय तो ऍक्सिस म्हणजे काय असतंय, ऍक्सिस ऑफ रोटेशन. मी तुम्हाला दाखवतो बघा. या ठिकाणी आपल्याकडे आहे सगळं
जस्ट अगोदर युज केलेलंच आपण. या ठिकाणी तुमच्या समोर एक बॉडी आहे का, ही बॉडी, या बॉडीवरचे हे पार्टिकल्स आहेत. ओके, म्हणजे जेव्हा ही बॉडी मी रोटेट करतोय तर बघा इथला प्रत्येक पार्टिकल हा ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती काय करतोय का, या ठिकाणी तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. बरोबर. आता ह्याच्यावरून तुमच्या बरोबर लक्ष ठेवून जाईल सगळं. हे जे पार्टिकल्स आहेत हे सगळे पार्टिकल्स हे सगळे पार्टिकल काय करतात, आपले सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतात जेव्हा बॉडी काय करते, रोटेट होते. मग आपण काय बघतो का, जस्ट इमॅजिन केलो आपण की एक बॉडी आहे, एक रिजिड बॉडी आहे, याच्यामध्ये हे ऍक्सिस ऑफ रोटेशन, हे सगळे जसे पार्टिकल्स आहेत, नाव देतो वाटलं असतं का, हा पार्टिकल M1 म्हणू आपण, हा पार्टिकल M2 म्हणू, हा पार्टिकल आपण M3 म्हणू, आणि ह्या पार्टिकल मी Mn म्हणतो कारण N पार्टिकल आहेत ना, म्हणून आपण काय म्हणू याला, Mn पार्टिकल म्हणतो. ओके, एवढे पार्टिकल याच्यामध्ये आहेत. बघा एक रिजिड बॉडी जी कन्सिस्ट ऑफ N नंबर ऑफ पार्टिकल्स, आणि त्यातले पार्टिकल्सचे मास आपण कन्सिडर केलो. पहिल्याच मास M1, दुसऱ्याच मास M2, तिसऱ्याच मास असेल आपलं M3, पुन्हा असं डॅश 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 कुठपर्यंत आपल्या Mn एवढे पार्टिकल आपले या ठिकाणी इन्क्लूड आहेत. ओके, आता बघा हा प्रत्येक पार्टिकल काय करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. बरोबर. आता सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय म्हणजे त्याला अँग्युलर व्हेलॉसिटी पण असणार आहे आणि लिनियर व्हेलॉसिटी पण असणार आहे. मग प्रत्येकाची जी अँग्युलर व्हेलॉसिटी असते ती कशी असते, सेम असते. लक्षात ठेवा काय म्हणतो बघा, एव्हरी पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी कशी असते, आपली सेम असते. आता हे कशावरून सांगतोय मी, साधी सिंपल गोष्ट आहे, थोडंसं कॉमन सेन्स वापरायचं आपलं. कसं असतं बघा, जेव्हा आपण एखादी ऑब्जेक्ट रोटेट करतो, बरोबर, तुम्हाला मी दाखवतो बघा, लक्ष देऊन जाईल सगळ्यांच्या. आता हा जो पार्टिकल आहे, ही जी बॉडी आहे, आता या ठिकाणी हा जो पार्टिकल, हा पार्टिकल ह्या प्रत्येक पार्टिकलला जर मी एक रिव्हॉल्युशन एका पार्टिकलचं म्हणतो मी, समजा मी हा पार्टिकल घेतलो, ह्या एका पार्टिकलचं एक रिव्हॉल्युशन जर मी कम्प्लीट केलं तर बाकी सगळ्या पार्टिकलचं रिव्हॉल्युशन कम्प्लीट होईल ऑटोमॅटिकली. बघा तेवढ्याच वेळेमध्ये. बरोबर. आता हा इथं झाला, बाकीच्या आहे तिथेच राहणार आहेत ना. याच्यावरून काय कळतं आपल्याला, प्रत्येकाला एक फेरी कंप्लीट करायला सेम टाइम लागतोय. बरोबर. म्हणजे सेम वेळेमध्ये हे 360 डिग्री एवढं 2 पाय रेडियन एवढं डिस्प्लेसमेंट कव्हर करतात. मग आपल्याला माहित आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच काय असतं, अँग्युलर व्हेलॉसिटी असते. अँग्युलर व्हेलॉसिटी काय, ओमेगा काय असतं, थीटा अपॉन टी. बरोबर. मग टाइम जर आपण याला फिक्स दिला, समजाव का, आता काय हा इथला पार्टिकल, हा पार्टिकल मी जर 2 सेकंद दिलं, 2 सेकंद मी जेवढं याला रोटेट करेल, मग जेवढा हा पार्टिकल पुढे जातोय की नाही तेवढंच हा पार्टिकल पुढे येतोय. कळलं का, तेवढंच हा पार्टिकल, म्हणजे प्रत्येकाचा अँगल जो असणार आहे, ह्या सेंटर सोबत तयार केलेला जो अँगल असणार आहे तो प्रत्येक पार्टिकलचा कसा असतो, आपला सेम असतो. किंवा आणखीन एक सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर आपण एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केल्यानंतर, बरोबर, एक रिव्हॉल्युशनला जेवढा वेळ लागणार आहे तेवढा वेळ प्रत्येक पार्टिकल लागणार आहे. बरोबर. आपण एका पार्टिकलचा विचार केला तर ऑटोमॅटिकली बाकीचे सगळे पार्टिकल तेवढ्याच वेळेमध्ये एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करतात. याच्यावरून सांगतात आपल्याला प्रत्येकाची अँग्युलर व्हेलॉसिटी कशी आपली सेम आहे. म्हणजेच काय, या ठिकाणचा ओमेगा हा कसा असतो, आपला कॉन्स्टंट. ओके, म्हणून सांगता येईल का, प्रत्येक पार्टिकल हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. काय सांगतोय, कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, त्याला काय म्हणतो आपण, ओमेगा म्हणतो. बरोबर. आता सो प्रत्येकाची अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, बट लिनियर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही. बा काय म्हणतो, आता लिनियर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसते. का बरं नाही, कशामुळे नाही, एक सिंपल साधी गोष्ट आहे का, इथला पार्टिकल आता बघायचं असतो का, या ठिकाणी त्यांचं सेंटर आपण कन्सिडर केलो. ओके, हा सेंटर पासून एवढा अंतरावर आहे, ह्याचं मी डिस्टन्स R1 म्हणू. ओके, डिस्टन्स एकाच वेळेस लिहितो मी. आता ह्याचं डिस्टन्स का इथं R2 असेल, याचं डिस्टन्स या ठिकाणी आपण R3 कन्सिडर करू, याचं डिस्टन्स इथला Rn मी जर कन्सिडर केलो. मग जेव्हा या बॉडीला आपण रिव्हॉल्व्ह करू त्यावेळेस काय होतं, आता इथं बघा प्रत्येक पार्टिकलला जो काही लिनियर व्हेलॉसिटी असणार आहे, म्हणजे एकाच वेळेमध्ये प्रत्येकाचं होणारं जे डिस्प्लेसमेंट आहे, लिनियर डिस्प्लेसमेंट, ते डिफरंट असणार आहे. बघ कसं असणार आहे, आपलं डिफरंट असणार आहे प्रत्येक पार्टिकलचं. एक साधा कन्सेप्ट, आणखीन एक साधा कन्सेप्ट तुम्हाला समजून घेण्यासाठी, जस्ट मी इथे एक बॉडी काढतोय, हा एक ऑब्जेक्ट आहे. आता इथं जर सेंटर असेल तर सेंटर पासून हा इथं जवळ असेल. बरोबर आहे का, समजा ह्याच लाईनवर आणखीन एक पार्टिकल या ठिकाणी आहे. मग आपण काय माहिती काय करू का, बरोबर 2 सेकंद रिव्हॉल्व्ह केलो तर 2 सेकंद नंतर का हा पार्टिकल जर इथं गेला तर हा पार्टिकल इथं जातो 2 सेकंद नंतर. ओके, त्याशिवाय काही इथं अँगल सेम ठेवायचं ना, प्रत्येकाचा अँग्युलर
अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसं असणार आहे सेम, त्यामुळे इथली याची व्हेलॉसिटी ओके. मग लिनियर व्हेलॉसिटी कसं आहे, यांनी कव्हर केलेलं डिस्प्लेसमेंट हे इथलं वेगळं ह्याचं वेगळं असणार आहे बरोबर. त्यामुळे प्रत्येकाचं लिनियर डिस्प्लेसमेंट जे असणार आहे सॉरी लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणा त्यासोबत लिनियर व्हेलॉसिटी म्हणा ती कशी असणार आहे डिफरंट असणार आहे. मग आपण सांगितलं प्रत्येकाचे लिनियर व्हेलॉसिटी ओके. हा जो फर्स्ट पार्टिकल आहे त्याची लिनियर व्हेलॉसिटी आपण v1 म्हणलो, सेकंडची लिनियर व्हेलॉसिटी आपण v2 म्हणलो, थर्ड पार्टिकलची v3 म्हणलो, तसं n पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी काय म्हणलो आपण vn असं कन्सिडर केलं बरोबर. आता बा काय सांगतोय प्रत्येकाचं मास m1 m2 m3 mn पर्यंत मास, डिस्टन्स सुद्धा सांगितलो परपेंडिक्युलर डिस्टन्स ओके. m1 चा r1 आहे, m2 चा r2 परपेंडिक्युलर डिस्टन्स, m3 चा r3 परपेंडिक्युलर डिस्टन्स, mn चा rn एवढं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. त्यासोबत आणखी काय सांगितलं प्रत्येकाची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा कसं आहे सेम आहे. लिनियर व्हेलॉसिटी v1 v2 v3 आणि vn बरोबर. आता डिफरंट असणार आहे. मग आचरण आणखी सांगता येईल आपल्याला, याची व्हॅल्यू सांगता येईल. आता कसं सांगता येईल का, जो m1 आहे ज्याची लिनियर व्हेलॉसिटी v1 आहे त्याची व्हॅल्यू काय असेल आपली होगा, तर आपल्याला साधा फॉर्म्युला माहिती आहे v इज इक्वल टू r ओमेगा. आपण शिकले रिलेशन होगा v इज इक्वल टू काय असतं r ओमेगा ओके. हे रिलेशन युज करून v1 इज इक्वल टू काय येईल आपल्याला इथं r1 ओमेगा बरोबर. डिस्टन्स r1 आहे ना m1 चं ओके. पुन्हा त्यानुसार होगा v2 इज इक्वल टू काय सांगता येईल आपल्याला r2 ओमेगा. ओमेगा कॉन्स्टंट राहणार हे लक्षात ठेवा ओके. पुन्हा v3 इज इक्वल टू काय सांगता येईल आपल्याला इथं, तर ते म्हणजे r3 ओमेगा असेल. तसंच vn इज इक्वल टू काय असेल आपल्याला इथं rn ओमेगा ओके. हे प्रत्येकाची लिनियर व्हेलॉसिटी सुद्धा आपल्याला सांगता येते. आता बघा नेमकं आपल्याला काढायचं काय, तर कायनेटिक एनर्जी काढायचं. मग आता प्रत्येकाची ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी, जी कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन मोशन आहे किंवा लिनियर मोशन आहे ओके. मग प्रत्येकाची लिनियर ची कायनेटिक एनर्जी त्याची जर आपण समेशन केलो तर ह्या पूर्ण बॉडीची काय मिळेल आपल्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जी. लक्षात घ्या जर तुम्हाला पूर्ण बॉडीची रोटेशनल कायनेटिक एनर्जी काढायचं असेल, कारण बॉडी रोटेट होईल ना पूर्ण बॉडी, त्या बॉडीची रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, त्यातल्या प्रत्येक मास प्रत्येक पार्टिकल त्या प्रत्येक पार्टिकलची लिनियर जी कायनेटिक एनर्जी आहे ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी त्या प्रत्येकाची जर आपण ऍड केलो सम केलो तर आपल्याला काय मिळतं रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळतं. त्यामुळे त्याच्या अगोदर आपण काय करू, ह्या प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काढू बरोबर. आता कायनेटिक एनर्जी ऑफ एव्हरी पार्टिकल, एव्हरी म्हणतो मी प्रत्येक पार्टिकलची आपल्याला कायनेटिक एनर्जी या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे, फाइंड आउट करायचं ओके. सो ती आपण अगोदर फाइंड आउट करू काय, तर कायनेटिक एनर्जी ऑफ एव्हरी पार्टिकल्स ओके. माझं बघा फर्स्ट पार्टिकल सेकंड पार्टिकल थर्ड पार्टिकल मी प्रत्येकाची कायनेटिक एनर्जी, फर्स्ट पार्टिकलची कायनेटिक एनर्जी k1 म्हणतो मी बरोबर. आता सो विच इज इक्वल टू काय असेल ट्रान्सलेशन आहे बरं हे लक्ष ठेवा. विच इज इक्वल टू काय असेल 1/2 कायनेटिक एनर्जी सूत्र माहिती आहे सगळ्यांना. काय फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा, तर 1/2 मास इंटू व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. हे लक्ष ठेवा ओके. साधं सिंपल फॉर्म्युला आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर किंवा 1/2 mv चा स्क्वेअर ओके. सो m पहिला पार्टिकल आहे ज्याचं मास m1 आहे, ज्याची व्हेलॉसिटी v1 आहे बरोबर, त्याचा स्क्वेअर केलो आपण m1 v1 स्क्वेअर बरोबर. मग आता v1 ची व्हॅल्यू माहिती आहे मला, काय बघा v1 ची व्हॅल्यू का r1 ओमेगा. मग ती जर मी तिथं पुट केलं तर मला काय मिळेल बघा इथं 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर बरोबर. आता कारण की v1 ची व्हॅल्यू काय, v1 म्हणजे काय r1 ओमेगा, ती व्हॅल्यू आपण ठेवू. आता सेम तसं सेकंड पार्टिकलची कायनेटिक एनर्जी ke2 बरोबर, म्हणजे सेकंड पार्टिकलची कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी ही काय असेल 1/2 mv2 स्क्वेअर असणार बरोबर. व्हॅल्यू माहिती आहे मला v2 ची, सॉरी इथं m2 असेल, व्हॅल्यू काय असेल बघा इथं 1/2 m2. v2 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला काय r2 ओमेगा इथं आहे ना v2 बरोबर r2 ओमेगा, मग ती व्हॅल्यू ठेवायची इथं. सो काय मिळेल आपल्याला इथं r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ओके. सेम तसं आता कायनेटिक एनर्जी फॉर थर्ड पार्टिकल ती असेल आपली 1/2 मास m3 असेल, तर थर्ड पार्टिकल म्हणून मास 3 घेतला आपण, थर्ड पार्टिकलचा मास घेतला आपण, आणि व्हेलॉसिटी पण थर्ड पार्टिकलची v3 त्याचा स्क्वेअर केला. सो सॉरी v3 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला r3 ओमेगा, ती पोट करायची या ठिकाणी. सो 1/2 m3 इथं काय असेल आता r3 स्क्वेअर
आणि ओमेगा स्क्वेअर. ओके, मग सेम तसं एन पार्टिकलची कायनेटिक एनर्जी, त्याला आपण म्हणू कायनेटिक एनर्जी फॉर nth पार्टिकल. सो nth पार्टिकलची काय असेल 1/2 mn चा स्क्वेअर. ओके, सो विच इज इक्वल टू फायनली मिळेल आपल्याला 1/2 mn. Vn ची व्हॅल्यू काय आपली Rn ओमेगा. ओके, सो Rn चा स्क्वेअर आणि ओमेगाचा पण स्क्वेअर मिळणार आहे, कारण या ठिकाणी इथं V चा स्क्वेअर आहे ना, म्हणून त्या दोघांचा पण आपण स्क्वेअर केलो. ही भेटली आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ n पार्टिकल. म्हणजे प्रत्येक पार्टिकलची आपण कायनेटिक एनर्जी काढलो. मग आता काय सांगितलं की होल बॉडीची रोटेशनल कायनेटिक एनर्जी. काय म्हणतो बघा, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, कारण बॉडी रोटेट होईल ना, मग ती रोटेशनल कायनेटिक एनर्जी ह्या सगळ्या ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जीच्या सम एवढी असते, त्याच्या ऍडिशन एवढी असते. ओके, म्हणून कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी विच इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ एव्हरी पार्टिकल. ओके, म्हणून काय असलं का इथं कायनेटिक एनर्जी ऑफ पहिला पार्टिकल, फर्स्ट पार्टिकल, प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल, प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड पार्टिकल, प्लस डॅश डॅश डॅश, प्लस कायनेटिक एनर्जी फॉर nth पार्टिकल. ओके, आता व्हॅल्यूज माहित आहेत आपल्याला, ठेवून बघा सगळ्या व्हॅल्यू पुट करा. काय मिळेल आपल्याला बघा आता, कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल इथे बघा 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. तर सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करायच्या. ओके, मग पुट केल्यानंतर मिळेल आपल्याला 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओके, प्लस कायनेटिक एनर्जी फॉर सेकंड पार्टिकल 1/2 m2 ओके r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, प्लस मी आता थर्ड पार्टिकल ठेवत नाही, n पार्टिकल डायरेक्ट डॅश 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 कायनेटिक एनर्जी फॉर n पार्टिकल ती काय असेल आपली 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओके, सो या प्रत्येक टर्म मधून आपल्याला कॉमन काढते, 1/2 कॉमन काढते आणि ओमेगा सुद्धा कॉमन काढते. मग आपण 1/2 आणि ओमेगा जर कॉमन काढलो एव्हरी टर्म मधून, मी या ठिकाणी इथं साईडला होते का. ओके, सो याच्यातून जर प्रत्येकातून 1/2 आणि आपण ओमेगा जर कॉमन काढलं तर कायनेटिक एनर्जी विच इज इक्वल टू काय असेल 1/2 ब्रॅकेट मध्ये राहणार आहे m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॅश 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 असेल mn rn स्क्वेअर. ओके, आणि बाजूला आपण लिहू शकतो इथं ओमेगा. मग आपल्याला सगळ्यांना माहित आहे काय माहिती आपल्याला लोकांना की हे m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॅश 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 mn rn स्क्वेअर ही व्हॅल्यू कोणाची बघा बरं का, मोमेंट ऑफ इनर्शियाची आय ची. इथे सांगितलं ना आपण अगोदर आय बरोबर आहे काही, बरोबर आहे का. मग ही व्हॅल्यू का या ठिकाणी आपल्याला आय ठेवता येईल. मग आय जर ठेवला आपण तर कायनेटिक एनर्जी विच इज इक्वल असेल 1/2 आय आणि इकडे होय आपल्या इथं ओमेगा स्क्वेअर. ओके, ओमेगा स्क्वेअर कॉमन काढलाय आपण, म्हणून ओमेगा स्क्वेअर आपण लिहिलं का, संपलं. सो फायनल मिळालं आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय मिळतं 1/2 आय ओमेगा स्क्वेअर. आणि आपल्याला माहित आहे काय माहित आहे, ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जीचा जनरल फॉर्म्युला, ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय असतं 1/2 mv चा स्क्वेअर. ओके, माझं या दोघांचं जर तुम्ही या ठिकाणी कंपॅरिझन केलं तर आपल्याला लक्षात येऊन जाईल का, लिनियर मध्ये लिनियर व्हेलॉसिटी असते आणि अँग्युलर मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी असते, बरोबर आहे. मग जसं लिनियर मध्ये मास आहे तसं अँग्युलर किंवा रोटेशनल मध्ये कोण असतं आपलं आय असतं, मोमेंट ऑफ इनर्शिया असतं. म्हणून फायनली सांगू शकतो आपण की मास हे इक्विव्हॅलंट टू काय असतं आपलं आय. ह्याच्यावरून काय सांगता येईल आपल्याला की मास इज द एनालॉगस क्वांटिटी फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया, सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज एनालॉगस क्वांटिटी फॉर द मास. हेच आपल्याला या ठिकाणी प्रूफ करायचं. कळलं सगळ्यांना. आता आपलं टार्गेट हेच होतं, काय दाखवायचं आपल्याला तर मोमेंट ऑफ इनर्शिया ही मासला एनालॉगस क्वांटिटी, जे आपण याच्यामध्ये प्रूफ केलं. याचं सगळं प्रूफ तुमच्या समोर आहे. काय काय करायचं तर अगोदर जस्ट आणखीन एकदा रिवाइज करतो मी कमी वेळेमध्ये. प्रत्येकाचं मास m1 m2 m3 असे mn मास घ्या, डिस्टन्स r1 r2 r3 rn डिस्टन्स घ्या. प्रत्येकाची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा कॉन्स्टंट राहणार आहे आणि लिनियर व्हेलॉसिटी v1 v2 v3 vn घेतलो आपण. ओके, मग त्यानंतर आपण प्रत्येकाची कायनेटिक एनर्जी काढलं. पुन्हा होल बॉडीची जी कायनेटिक एनर्जी असणार आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी ती इक्वल टू काय असेल ह्या सगळ्या ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जीच्या सम एवढी असणार आहे. म्हणून आपण सगळ्यांचे सम केलो. याच्यामध्ये हे 1/2 बाजूला बाहेर काढलो आपण. त्यानुसार ओमेगा स्क्वेअर प्रत्येकामध्ये कॉमन आहे, तो ओमेगा स्क्वेअर पण आपण कॉमन काढलो. तो मधला भाग राहिलेला m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॅश डॅश काय असेल आपलं mn rn चा स्क्वेअर.
आणि ज्याची व्हॅल्यू काय आपली आय आहे. ती आपण आय व्हॅल्यू ठेवलं तर भेटलं आपल्याला कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 ओमेगा स्क्वेअर. मग आपल्याला माहित आहे हे कुणामध्ये आलं सगळं आता रोटेशन मध्ये. रोटेशन मध्ये व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी असते. मग आपण लिनियरचा विचार केला तर त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी कुठली असते आपली व्ही असते. लिनियर व्हेलॉसिटी असते ना लिनियर मोशन मध्ये बरोबर. मग आपण या दोघांचे जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला लक्षात येऊन जाईल की मासच्या ऐवजी तर आय आले. याच्यावरून काय सांगता येईल तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज अॅनालॉगस क्वांटिटी फॉर द मास. ओके हे झालं. आणि आणखी याच्यानंतर आता पुढे बघायचं आपल्याला एक महत्वाचा कन्सेप्ट तर मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड कुणावरती. ओके तर इट इज डिपेंडेंट क्वांटिटी ऑन द मास. ओके हे प्रत्येक म्हणजे मास पार्टिकलचं मास आहे की नाही तर मासच्या पार्टिकलवर आणि त्यासोबत आणखीन एक गोष्ट ह्या मासेसचं झालेलं डिस्ट्रीब्युशन अबाउट अँड गिव्हन ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके म्हणजे हे जो दिलेला ऍक्सिस आहे त्या ऍक्सिस पासून प्रत्येक मासचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स खूप महत्वाचं आहे. त्या डिस्टन्स आणि त्याचं मास याच्यावरती डिपेंड आहे. ओके आणि त्यासला आणखीन एक पॉईंट तुम्हाला सांगता येईल की जर आपण ऍक्सिस ऑफ रोटेशन चेंज केला ओके म्हणजे एकाच बॉडीमध्ये बॉडी हीच ठेवायचं आहे पण ऍक्सिस ऑफ रोटेशन चेंज करायचं आहे. मग ऍक्सिस ऑफ रोटेशन समजा आपण इथून ऍक्सिस ऑफ रोटेशन ड्रॉ केलं तर प्रत्येक पार्टिकलचा असणारा डिस्टन्स काय होणार आहे आपलं चेंज होणार आहे. मग डिस्टन्स चेंज झालं त्याच्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा काय होते आपली चेंज होते. कळालं का ना मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा डिफरंट आहे फॉर डिफरंट ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑन द सेम बॉडी. क्लिअर झालं सगळं होतं. या 2-3 गोष्टी पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके सो या ठिकाणी आपला हा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट क्लिअर झालाय. याच्यामध्ये क्वेश्चन असतो परीक्षेला काय डिराइव्ह अँड कायनेटिक एनर्जी फॉर रोटेशनल बॉडी. जर तुम्हाला रोटेशनल बॉडीची कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करा म्हणलं त्याचं एक्सप्रेशन योगा हेच आहे. ओके डिराइव्ह अँड एक्सप्रेशन असा प्रश्न असेल तर पुणे योगा हेच एक्सप्रेशन तुम्ही लिहू शकता किंवा त्याच्यावर असा प्रश्न असू शकतो की प्रूव्ह दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया इज अन अॅनालॉगस क्वांटिटी फॉर द मास. ओके हे एक्सप्लेन करा प्रूफ करा तर याच्यावर सुद्धा हाच प्रश्न तुम्ही तिथं लिहू शकता. ओके अशा प्रकारे आपण याच्यामध्ये सांगू शकतो. सो या ठिकाणी हा कन्सेप्ट आपला क्लिअर झालाय. आय होप सगळ्यांना कळलं असेल सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. तरी जर काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. ओके आणि नक्कीच आपला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला. सगळ्या तुमच्या 12th चे जे काही तुमचे 12वीचे मित्र आहेत ते सगळ्यांना शेअर करा जेणेकरून सगळ्यांना फायदा होईल. ओके आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब सुद्धा करा. ओके सो टुडे वी स्टॉप हिअर. गुड बाय फ्रेंड्स.